तर रायगड जिल्ह्यामधल्या रोह्यात संदीप तटकरे यांनी बंडखोरी केली आहे। या बंडखोरीमुळे रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत पाहायला मिळते। रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा कस लागणार आहे। पाहूयात कसा आहे रोह्यातला रणसंग्राम। रोहा नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला। गेली 15 वर्ष सलग रोह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे। मात्र यावेळी सुनील तटकरेंच्या समोर मोठं आव्हान आहे। तटकरेंनी यावेळी अनेकांना नारळ देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली। महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी आपले व्याही संतोष पोटफोडे यांना उमेदवारी दिली। त्यामुळे पक्षात बंडखोरी वाढली आहे। विद्यमान नगराध्यक्ष समीर शेडगे हे थेट नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। तर नगर उपाध्यक्ष प्राजक्ता चव्हाण, महिला शहराध्यक्षा स्नेहा आमरे यांनी देखील बंडाचं निशाण फडकावलंय। आम्ही रोहेकर अष्टमीकर ही निवडणूक लढवतोय आणि सर्वसामान्यांची कामं तिथं व्हायला पाहिजे। कारण की आता जर असं बघितलं गेलं तर मला कुणाकुणावर टीका टिप्पणी करायची नाहीये। एकीकडे तटकरे, दुसरीकडे पण तटकरे। शेवटी ही लढाई ही दोन्ही तटकऱ्यांमध्ये आहे आणि सर्वसामान्य लोकांना एक आपला हक्काचा माणूस म्हणून समीर शेडगे पाहिजे। म्हणून ही निवडणूक मी त्या रोहेकरांसाठी लढतोय, अष्टमीकरांसाठी लढतोय। एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे तटकरे कुटुंबातच उभी फूट पडली आहे। सुनील तटकरेंचे पुतणे संदीप यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करत नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उडी घेतली आहे। यावर सुनील तटकरेंनी मौन बाळगलंय। मात्र या निमित्तानं तटकरे कुटुंबातला छुपा कलह उघड झालाय आणि याचा आनंद शिवसेनेच्या गोटात आहे। आतापर्यंत दुसऱ्याच्या घरामध्ये सुरुंग लावून त्यांना विभक्त करून राजकारण करण्याची किमया सुनील तटकरेंनी आतापर्यंत अवलंबली होती आणि त्यांच्या स्वतःच्या घरात काय धुमसतं हे त्यांनाही माहीत नव्हतं। मी श्री देशमुख हॉलला 3 महिन्यापूर्वीच म्हटलं होतं की पुढची माणगावची विधानसभा निवडणूक ही तटकरे विरुद्ध तटकरे आणि विरुद्ध शिवसेनेचा उमेदवार अशी असेल, पण त्याला 3 वर्षही लागली नाहीत। 3 महिन्यामध्येच त्यांच्या घरामध्ये सुरुंग फुटला। कुंडलिका नदीच्या तीरावर असलेल्या रोह्यातली पुराची समस्या गंभीर आहे। उघडी गटारं, भाजी मार्केट यासारखे प्रश्न आजही कायम आहेत। अनधिकृत बांधकामं आणि वाढत्या शहरीकरणाबरोबर समस्याही वाढत आहेत। हे लक्षात घेऊन रोह्याचं विजन डॉक्युमेंट तयार करून तसं काम करण्याचा मानस व्यक्त केला जातोय। आज जरी पाण्याची फार काही समस्या नसली एक 90% भागात, तरी जे शहरीकरण वाढतंय त्या अनुषंगाने एक डेव्हलपमेंट प्लॅन एक पुढच्या 5 वर्षाच्या हिशोबाने 10 वर्षाच्या हिशोबाने करणं आवश्यक आहे। जो आम्ही लोकांना शब्द देतो तो तटकरे साहेब पूर्णपणे त्यांच्या ताकदीनिशी आम्ही त्यांच्या जे काही सवंगडी आहोत ते आमच्या पाठीशी लागून ते जे काही डेव्हलपमेंट आहे रोह्यामध्ये ते आम्ही पूर्णपणे करतो आणि लोकांना त्याच गोष्टीवर आमच्यावर व आमच्या नेत्यावर पूर्णपणे लोकांचा विश्वास आहे। तटकरे म्हणजे रोहा हे समीकरण आतापर्यंत होतं। मात्र तटकरे कुटुंबातल्या कलहानं राज्याचं लक्ष रोह्याच्या निवडणुकीकडे वेधून घेतलंय। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।